कुटाने संपत नाही. काय होत नाही? आपण केलेले कुटाने झोपच येऊन देत नाहीत मला. मला सांगा, खडी उचलणारा माणूस आणि बंगल्यात झोपणारा माणूस, खडी झोप कुणाला चांगली लागत हो? ऐकत आहे ना? रस्त्यावर खडी फोडणारा गडी बघा, त्यांची पालच असते. काय असते त्यांची? इकडे एक बांबू उभा, इकडे एक मधून एक टाकलं, चौकडे 4 फुटा ठोकल्या की त्यांचं घर तयार. ते रस्त्याच्या कडे पटांगणात झोपत आहे, मच्छर चावतात का खात्यात त्याला, त्याचा मेळ नाही तरी ती घोरत पडत आहे आणि बंगल्यात बसलेला रातभर खाकारते. रातभर काय होते? बाहेर येते, इकडे तिकडे फिरते, बॅटऱ्या फिरते, कोण येते का काय, कोण येते का. अरे तो मेलेला परवडला, तो लय चांगला आहे. कुठला? खाली शांत झोप येतोय. अरे झोपेसारखा आनंद नाही. ज्याला झोप चांगली येत नाही त्याला विचारा, गोळ्या खाता येते कशाला? आणि मग काय तू जन्माला आला काय मेला काय सारखाच ना. विठ्ठल विठ्ठल असो. आपला कुठून फाटा कुठला कीर्तनातून का? वारकरी झाल्याशिवाय मोठं होता येत नाही आणि देवाच्या जवळही जाता येत नाही. पण त्याला वारीचा तुम्हाला एक मला सिद्धांत सांगायचा होता की वारकरी कोणता, वारकरी कसा असावा. भगवान शंकर वारकरी होते म्हणून मोठे फळ मिळालं आणि नवे नवे जीवनामध्ये अमर पद प्राप्त झाले. काय पण भगवान शंकरजीला मरण कधी तुम्ही ऐकलं का? ब्रह्मदेव मरतो, ब्रह्मदेव मरतो, पण भगवान शंकर वारले असं तुमच्या कधी कानावर आलं का? ते राहतात कुठं? गडी गडी भगवान शंकर राहतात कुठं? बंगल्यात. हा कैलास कुठं? जी दुर्गाराव हा कैलासात. मला काहीच ऐकायला नको का तुम्हाला? हा असं कुठं राहतात ते? बरं का बरं तिथं राहतात? तिथं राहण्याचं ठिकाण काय? मशानभूमीत महादेवाचं मंदिर आहे का? तिथं भगवान शंकरांनी मसरवाटा का स्वीकारला किंवा अंगाला मसरवाट्यातली तर राख का फासली? आज त्यांच्या निमित्तानं चिंतन आपल्याला थोडं थोडं करून काही जातात शिवरात्रीच्या कधीकडे काय कारण असं? मला आपलं भगवान शंकराचं जवळच राहते, आपलं भगवान शंकरजीचं जवळच राहते. गाणावत असेल त्यांना काय हळदी कुकाचे पटी नव्हते गावाला येत कुणाला? कारण आहे महाराज, आणि तिथे राहण्याचंही कारण आहे. आपण जगून जगून शेवट जातो कुठं? जीवन संपल्यानंतर आपल्याला जावं लागतं कुठं? आणि जन्म कुठं तयार होतो? तू म्हणता जन्म बंगल्यात झाला, जन्म बंगल्यात झाला, मिळाला कुठं? कळाला मसून वाटत कळाला नाही कुठं इथे. जन्म बंगल्यात झाला, मिळाला मी कुठं? आणि मन नेऊन टाकलं कुठं? आणि मग त्याला बंगल्यासकट पिटलं तरी मला काय केलं ते नाही. बारीचा हिशोब केला म्हणजे खरा मसून वाटा कळाला का? आता अजून कळायला लागली लिंक. जन्माला कुठं? बंगल्यात. मिळाला मी कुठं? बंगल्यातच ना. खरा जीव आपला कुठं जातो? तुम्ही असे इतके गंभीर का झाले का? तुम्हाला भीती वाटते बंगला मसून वाटा म्हणल्यावर? घरी जाऊन भूत म्हणून बोंबलू नका. भीती वाटून घेऊ नका. खरं तेच आहे महाराज. एक साधू बघा, नीट ऐका जरा थोडं. एक साधू ईशिया बाहेर मारुतीच्या देवळात बसलेला एक पांतस्थ गावामध्ये आला. त्याला वाटलं की आपल्याला या गावामध्ये, कारण पुढल्या गावाला त्याला जायचं, दिवस मावळायला आलेला. त्याला वाटलं मला इथून एक रात्रभर आपला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मला इथून बाहेर जायचे. त्या साधूला त्याने विचारलं. बघा साधूची सांकेतिक भाषा नाही कळत जीवाला महाराज. साधूला त्याने विचारलं, साधूजी
मला या गावात एक रात्रभर मुक्काम करायचा. तुम्ही या गावचे असाल तर मला एखाद्या माणसाचा पत्ता देखील पाहिजे, ज्याच्याकडे एखादी रूम खाली असेल, मला रात्रभर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी या गावात सोडून बाहेर जायचे. आता साधूने ऐकल्यावर केलं, हो म्हणले, चला म्हणले दाखवतो. आता साधूने काय केलं, तर साधू वयस्कर म्हणजे वाकडी काठी असते बघा जुन्या मंडळीला, कशी म्हणजे वाकडी काठी. साधू उठले तार ती वाकडी काठी तार 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 चढवले माझ्या. आता त्या साधून नीट रस्ता धरला कुठं, वड्याकडे खाली, जिथं असं शेळ दिलेला असतं, एका एक टप्पे असतात, तिकडं साधूंनी तो बघितलं. त्या महाग चालणाऱ्या 5 तासाला वाटलं साधूला बहुतेक काय काय उलपाट आले का काय त्याच्या मनात शंका आली की साधूला उलपाट ऐकाय आलं का काय. साधू बहुतेक बाहेर दिसतोय, त्याने महागडे थाप मारले साधूला. अहो बाबाजी तुम्ही मला इकडे कुठं आणले, मी तुम्हाला मुक्कामासाठी घर पाहिजे म्हणलं एक रात्रभर, आणि तुम्ही इकडे ह्या शिरकडे घेऊन निघाले. त्यावेळेस साधू म्हणजे गधे बार बार बोलताय घर चाहिए घर चाहिए. अरे आखिर का निवास तो यही होता है भाई. शेवटचा निवास कुठे आपला, तू म्हणशील घरदार ते हितच राहील सार, मेल्यावरती तुझं घरही कुठं, गावाच्या चौकात, गावाच्या बाहेर. म्हणून भगवान शंकर सतत म्हणतात, मी गावात नाही, मी सध्या कुठे, मी सध्या कुठे, सात गावात. म्हणजे याचा अर्थ मी गावात नसून मी कुठे. आणि ती जाणीव असावी महाराज, जाणीव करून देतात आपल्याला ते की भाऊ शेवट इथं यायचंय, तू काही कर जीवनामध्ये, कसाला किती कमाव, तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सरका, मेल्यावरती तुझ्यासाठी एक मातीचा रे मडका. कोण आहे आपल्या बरोबर, सोन्याचा मडका, सोन्याचा आहे होय, कितीही श्रीमंत असू द्या, त्याने नेला का सोन्याचा. लय आपण ना तो एका एका वाढदिवसाला 200-250 कोटी खर्च करणारे मंडळी, कोटी, लाख नाही. काल परवाचा तुम्ही ऐकलं असेल, कोणते मुकेश अंबानीच्या पत्नीचा एका वाढदिवसाचा खर्च किती कालचा, 243 कोटी, लाख बी नाही, कोटी. पण जाताना मडका कुठला, सोन्याचा घेऊ शकणार नाही का, घेऊ शकणार नाही, सहज घेईल, पण उपयोग होणार. तसं भगवान शंकर सांगतात, ते राहणं स्मशानभूमीमध्ये, याचा अर्थ शेवट आपल्याला स्मशानात जायचे, आणि जन्मही स्मशानातूनच आहे. कुठलं तिथूनच आहे, जन्म तिथूनच, मृत्यू तिथून. म्हणून तुम्हाला मला संकेत भरता, भस्म उटी रुंड माळा, काय धारण केलं, भस्म उटी. उटी कशाची, आपण लावतो उठणं, कधी ती बायको असली सोयीस्कर तर बरे, नाही तर लाट नाही उठण्याच्या जाग्यावर. काय उठण्याच्या जाग्यावर ती सांगते त्या दिवशी, आजच्या दिवस तुला फक्त उठ नाही, एकदा का तुझा पारवा झाला मग तुझी लाटण्याची गाठी. कळालं का आपल्याला. भस्माची उटी धारण केली महाराज, रुंद माळा. माळ कशाची, माळ कशाची, आपल्यासारखे तुळशीचे नाही. आपल्या तुळशीच्या कोरोनात हलक्या झाल्या माळा, वजन कमी झाली त्यांची. कधी आहे का कोणी इथं कोरोनात निसटल्याला कधी, लय अवघड आहे महाराज या गोष्टी सगळ्या. चला भगवान शंकर इतकं सोपं दैवत महाराज बरं का, एकदम सोपं, प्रसन्न करून घेण्या बाबतीत.
फक्त त्याच्या आवडीची भक्ती जमली पाहिजे. काय जमली पाहिजे? आवडे बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान, शंभू नाव माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. काय आवडते? पण ते काय मला व्हायला पाहिजे, नाही तर दुपारा 5 वाजता. कधी कधी आराधना आहे? शंभूची आराधना कधी आहे? नाही हो, नाही. त्याला अंतःकरणापासून हाक मारणं, त्याला अंतःकरणापासून आत्मभावाने हाक मारणं हीच खरी त्याची सेवा आहे. बघा, जे कासड आणि पूजा करू केशी राजा, हाची संदेह माता फेडी आता, हाची संदेह माता फेडी आता. बराच याच अभंगाचा शेवटचा भाग्याचा मला घेण्यावर वेळ, आपली वेळ पटापट संपत चालली. तुका म्हणे मामा अवघे तुझे नाम, अवघे काय म्हणजे शेवट तुकोबार आहे? भगवंता उदके नारू तरी ते स्वरूप तुझे. इतरांनी जरी फुलानी फळानी पाण्याने जरी सेवा केली तरी ती सेवा तुझंच रूप आहे. फक्त माझ्याकडे एकच आहे देवा, माझ्याकडे हे आयुध नाही, पूजा अर्चा करण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. फक्त तुका म्हणे मग अवघे तुझे नाम. काय म्हणले? नामाशिवाय महाराज भगवंताला आपली भक्ती पोचच होऊ शकत नाही, नामाशिवाय. कारण आवड देवाची ऐका तो सरकार, आवड देवाची ऐका तो सरकार. प्रकार. काय सांगितलं हो? नामाचा उच्चार रात्रंदिवस कसा पाहिजे? पण अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल
काय हो भजन? तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. काय केलं जीवनामध्ये? फक्त काय केलं? तुकोबाने काय केलं जीवनामध्ये? काय केलं? देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी काय केलं? घरदार सोडून काय केलं हो? फक्त राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी एवढंच भजन. बाकी भजनाला काहीच नाही, मला लिमिटच नाही. तुला आपल्याकडून तेवढंच होणं फार कठीण पडतं. काय होते? जीवाव येते, जीवाव जीवाव भजन. पण ज्या भजनाला महादेवासारखा देव प्रसन्न होतो त्याचं भजन कोणतं आहे? महादेवाला कोणतं भजन लागतं? आणि महादेवाची शिवरात्र काय? शिवरात्र कशाला म्हणायचं? परंतु आता बघा, आपल्याला त्या कथेत आपण चरणात बसून मग कथा लावू. अरे शिवरात्र कथा धन्य जे ऐकती, पण ज्याला धन्यता देतात नामदेव महाराज, अशी त्यांनी जीवनामध्ये शिवरात्रीची कथा केली तरी कोणती, ज्यांच्यावर वेळ आली कशी आणि ती कथा झाली कशी, त्यांच्यासाठी धन्यता देतात. पण कोण? जे ऐकतात त्यांना अभंगाच्या पहिल्या चरणात. अनेक ठिकाणी साधू संतांनी धन्यता दिली. आता धन्यता देण्याचा प्रत्येकाचा भाग वेगवेगळा आहे. तुकोबाराय म्हणतात, धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे या बाई काळ हाती. धन्यता स्वतःला दिली, कारण धन्य झालो आता याची संदेह नाही, म्हणजे संशयच नाही. का तर मी काळाच्या हातात सापडू शकत नाही. धन्य मी मानीन आपुले संचित राहिलीशे प्रेत
तिथं सुद्धा तो त्याला म्हणतात मी धन्य मानीन, पण कधी माझी जर प्रीत भगवंताच्या नामाशी एकरूप झाली तर मी धन्य आहे. तसं इथं नामदेव महाराज धन्य महाराज जन्मले संसारी. जे कोणी संसाराला म्हणजे या मृत्यू लोकामध्ये आला पण येऊन भगवत नाम चिंतना करू लागला, भगवत प्राप्ती करून घेतली, त्याच्यासाठी धन्यता देतात. धन्य माये प्रसवली महाराज. पण इथं आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराजांनी धन्यता दिलेली आहे. पण कुणाला? शिवरात्री कथा धन्य जे ऐकते. महाराज इथं दुईकडे धन्य मध्ये मधल्या पॉइंटला शब्द आहे. ऐकणाराला बी धन्य आणि शिवरात्री कथा बी धन्य मध्ये जॉईन वर आहे, कारण दुईला बी त्याने जोडले. जे ऐकतात ते बी धन्य आणि शिवरात्री कथा सुद्धा धन्य, म्हणून ऐकण्याच्या लायकीची. विठ्ठल एक मिनिटामध्ये आध्यात्मिक शिवरात्र सांगून जातो. व्हावी महाराज बरं का, कथा ऐकावी आणि त्या कथेतून खरी आपल्या जीवनात शिवरात्र करून घ्यावी. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणातली शिवरात्र निघून होईल त्याच दिवशी शिवपदाला प्राप्त होता येतं, मुक्तही होता येतं. अन्यथा कथा ही तुम्हाला काय ऐकल्या नाही का? मग ऐकल्यात ना, मुक्त करायला झाले, यातली रीत कळाली नाही, खरी शिवरात्र कळाली नाही. नुसती शिवरात्रीची कथा ऐकली पण शिवरात्र शिव म्हणजे कोण आणि रात्र म्हणजे काय? महाराज शिव म्हणजे मी शुद्ध स्वरूप, म्हणजे मी आत्मा आहे. मी कोण आहे? मी जड नाही, मी अचेतन नाही, मी चेतन चैतन्य घन असणारा आत्मा आहे. तुकोबारायानं मला ज्यावेळेस अनुग्रह झाला बघा, तुकोबारायाने ज्यावेळेस अनुग्रह झाला, अनुग्रह झाल्यानंतर बाबाजीने विचारलं. बाबाजी म्हणजे कोण? गुरु. गुरुदेवाने विचारलं तुकाराम आता तू कोण आहेस? बरोबर का? खरे प्रश्न उत्तर गुरु आणि शिष्यामध्ये संवाद व्हावा आणि तो पटांगणात बसून ऐकावा, खरी मजा त्यातली. कारण करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद. आनंद मिळवायसाठी बरं का, आनंद मिळवायसाठी जे ज्याच्या जीवनात घडत असेल खरं तो भाग्यवान शिष्य म्हणायचे. तुकोबाला प्रश्न केला बाबाजीनं, तुकाराम तू आता कोण आहेस? तू आता कोण आहेस? त्यावेळेस तुकोबाला हात जोडले, गुरुदेवाच्या चरणावरती मस्तक ठेवलं. गुरुजी, गुरुदेव तुम्ही जो मला प्रश्न विचारताय तो प्रश्न नेमका कोणत्या भावनेतून, म्हणजे देह रूपाने विचारताय, देहात्मक बुद्धीवरती बोलताय का देवात्मक बुद्धीवरती बोलताय? त्यावेळेस तुकाराम अरे सांग, दोन्ही उत्तर मला पाहिजे. मला उत्तर कशी पाहिजेत? दोन्ही मला उत्तर हवे. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, या देहात्मक बुद्धीने जर असेल, या देहभावावरती जर प्रश्न असेल तर या देहाला तुकाराम बोलोबा आंबिले म्हणतात. प्रश्न काय होतो? उत्तर काय दिलं? जर देहात्मक बुद्धीने विचारलं तर देहावरती असताना तुकाराम बोलोबा आंबिले, आणि जर देवात्मक बुद्धीनं स्वरूपाच्या ठिकाणी जर प्रश्न असेल तर मग मी कोण आहे? मी वासुदेव तत्वभर्ता.
पण जर स्वरूपाने विचारलं तर मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता. मी तत्वानं मी कोण आहे? वासुदेव आहे. पण कधी जर गुरुच्या सानिध्यात गेला तरच मी वासुदेव आहे. नाही तर मग टोपलेवाले आपल्या इकडे तर दान पावलं रे दान पावलं. दान तुम्हाला पावलं, देणाऱ्याला पावलं का घेणाऱ्याला पावलं त्याला कळलं नाही, मला कळलं नाही अजून. विठ्ठल मला आपल्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी 14 ठिकाणी अज्ञानी. किती ठिकाणी? 14 ठिकाणी अज्ञानी. मला जड चालली का? नाही ना, जड नाही वाटत ते विषय समजायला. हा तरी लय एकदम खाली आपले सरळ सरळ असं मजेत असं जड नाही मानत मी शकतो. 14 ठिकाणी आपल्या अज्ञानी. 14 ठिकाणी. किती? 14 ठिकाण आहे का? या 14 ठिकाणाहून जोपर्यंत आपला अज्ञान निघून जात नाही तोपर्यंत आपण शिवपदाला जाऊ शकत नाही, आपली शिवरात्र होऊ शकत नाही. शिवरात्र म्हणजे काय? तर 14 ठिकाणी 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टयामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 14 ठिकाणी आपलं अज्ञान राहतं. किती ठिकाणी? अज्ञान किती ठिकाणी राहतं? 14 ठिकाणी अज्ञान राहतं. म्हणून चिंतन करत 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 ही अवस्था एक दिवशी नाही बरं का. शिवपद एका दिवशी मिळत नाही. अनुग्रह घेतला परवा दिवशी शिव झाला. आपल्या बापाची पेन नाही ती, लय घासावी लागते त्याला, घासावी लागते. तर सहज वरचीवर नाही ती. या 14 ठिकाणचं अज्ञान निघून जाणं, अज्ञान निघून जाऊन मी वासुदेव तत्वता या पदावरती आपली वृत्ती स्थिर होणं, त्या नाम शिवरात्र. विठ्ठल पण हीच शिवरात्र कशी घडली, का घडली, कुठं घडली? पूर्वी एक असा न्याय असायचा. आता कलियुगामध्ये फास्ट हो कार्यक्रम कसे आहेत आता. कारण इथं ज्याने करायचं त्यानेच भरायचं. कलियुगात कसं निर्णय, कलियुगात निर्णय असा आहे ह्या हाताने करायचं आणि ह्या हाताने फेडायचं. लगेच रोख आहे इथं रोख. कलियुगात कुणी कोणाचा बोजा वागवाय मोकळा. पूर्वी म्हणायचे आजोबाने केलेलं त्याच्या नातवाला फेडायचं आले बरं का. काय म्हणायचे? आजोबाने केलेला कुठं कोण फेडतंय. पण आता तसं नाही. आता जैशी करणी वैशी भरणी, लगेच्या लगेच चालू हिशोब. पूर्वीच्या काळामध्ये कांचीपुरी नगरीमध्ये सोमदत्ती नावाचा राजा राज्य करायचा. बरोबर का. आता शिवरात्री कथा आज तशी सुरू झाली आपली. त्याला 500 बायका होत्या. किती? 500 नाही. प्रपंच सुंदर चालला. पण कर्म करत असताना बघा कर्माची गती कुणाकुणाला कशी त्रासदायक ठरते. 498 स्त्रियांनी 4 कर्म सुरू केलं. 500 पैकी किती? 4 कर्म सुरू केल्यामुळे त्याचं पाप राजाला भोगायची वेळ आली. कारण न्यायच असा आहे महाराज, न्यायच पापाचा असा आहे की राज्यातल्या प्रजेनं केलेलं पाप त्या राजानं भोगायचं. बरोबर का. पापाची गती त्या राजाने भोगायचं. राजाने केलेलं पाप त्या नगरीमध्ये असलेला पुरोहित म्हणजे राजदरबारामध्ये पुरोहित म्हणजे विद्वान ब्राह्मण ठेवून घ्यायचे, त्यांनी ते भोगायचे. गुरुने केलेलं पाप, शिष्याने केलेलं पाप गुरुने भोगायचं. त्या काळातला न्याय. कुणी? शिष्याने केलेलं पाप, पत्नीने केलेलं पाप पतीने भोगायचं. मग आता ह्या राजावरची बारी अशीच आहे. पाप कोणी कोण घडलं? पत्नी कोण पाप घडून गेलं. ते परिणाम त्या राजाला, त्या 2 पतिव्रता 2 पत्न्या होत्या, त्या 2 पत्न्या आणि हा राजा एका जंगलामध्ये हरिण कुटुंबात जन्माला गेले. बरोबर का. याचा परिणाम कुठल्या कुळात? हरणाच्या कुळात ह्या सगळ्यांचा कुटुंबाचा मेळा घातला. ह्या 2 राण्या आणि हा राजा. आता हरणी ते हरणी
जंगलामध्ये चरत चरत रोज विहार सुरू झाला. विहार सुरू असताना जंगलामध्ये चारा पाणी खाऊन मस्तपैकी जीवन जगू लागले. काही काळ लोटला, परंतु त्याच जंगलामध्ये एक दिवशी चंड भिल्ल नावाचा भिल्ल शिकारीसाठी आला. त्याचं नाव काय होतं? चंड भिल्ल. त्यालाही ते नाव का मिळालं किंवा त्याचाही पूर्व इतिहास आहे का? कारण कुठलंही भगवंत काय त्याचं कॉम्प्युटर कसं चालतं राम जाणे त्याच्या कॉम्प्युटर बाबतीत अपीलच नाही मला. कारण तो आता मला ना तुम्ही आम्ही इथे जन्माला आलोय कर्म फेडण्यासाठी आलो का कशासाठी? आपण इथं आलोय कशासाठी आलोय? केले कर्म झाले त्याची भोगा तुम्ही आम्ही जन्माला कशाला आलो तर केलं कर्म ते भोगण्यासाठी आलो. आपलाही पहिला कर्माचा इतिहास आहे म्हणून आपण इथं आहोत. आपलं जर कर्म येरपाट निघालं तर आपण कुठल्या ना कुठल्या जंगलातच असतो. वाघ सिंह कुठली येऊन अरे कर्म फोडण्यासाठी भोगत आहे की. आपण म्हणतो नरकाचा पेशल कुठं नाही ही नाही त्याचा काय पेशल दरवाजा नाही. मला नरक येऊन सुद्धा हितच आहे. हितच मृत्यू लोकांमध्ये हे भोग फेडण्यासाठी द्यायचंय. गाई बैल म्हैस रेडी टोनगा होणं ही काय आणि त्यात आण तुला झाला तर लवकर मोकळा होतो. तुम्ही का असले आण तिकडे नाही पाहिजे त्याला दूध ही पाहिजे त्यात योनी म्हणाली भोग योनी भोग प्रत्येकाला. हा चंड भिल्ल कोण का तो बी आला जंगलामध्ये काय त्याचं कर्म चुकलं? हा भूतसेन नावाचा महाराज सेवक होता कोणाच्या इंद्राच्या दरबारामध्ये. त्याचंही कर्म बिघाडलं. एक दिवशी ते पिलं काय काय स्वर्गात ते बिघाडलं. इंद्राच्या बेड बिचारा सफाईचं काम त्याच्याकडे होतं. ते बिघाडलं त्याने काम नीट नाही केल्यामुळे इंद्राने त्याला शाप दिला. चाल म्हणजे तू जंगलात जाऊन भिल्ल होऊन पडशील. झालं त्या शापाने पण उपशाप मागितला. मिळाला ही गोष्ट खरी पण उपशाप मागितला. जा म्हणले ज्या दिवशी तुझा भगवान शंकर तुझा उद्धार करण्यासाठी त्यावेळेस तुझं मुक्त होशील. जा. तीही त्या जंगलात भिल्ल होऊन आलं. त्याला नाव दिलं चंड भिल्ल. काय नाव पडलं त्याला? चंड भिल्ल. मला योगा योगाने बघा आता काय गमत कुणाची कर्म नशा कशी कुणाची कर्म नशा कशी. हा चंड भिल्ल नेमका जंगलामध्ये शिकारीला आला. आता गरीब पाचता पोरं फिरत सगळा त्याला राडा रोजची रोज त्याला खाया घालायचा त्याला आणण्याशिवाय मार्ग नसायचा. पण त्या दिवशी तो दिवस होता वद्य चतुर्दशी आणि महिना होता माघ. महाशिवरात्र का घडली हे सांगायला मी तुम्हाला. शिवरात्र दर महिन्याला मी मगाच सांगितलं पण महा का घडली त्याचं कारण सांगायचं. झालं बरं काय हे जंगलामध्ये ही वावरत असताना शिकारीला फिरला 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 दिवसभर त्याला शिकार मिळाली. दिवस मावळायला लागला. आता म्हणला नेमकं शिकारीला बसायचं कुठं कुठं बसल्यानंतर शिकारी कुठं हातलं पाणी प्यायला त्याला तरी थोडा चाका तोळा बघितला ते असं बारीकसं तळ दिसलं आणि नक्की त्या तळ्याच्या भोवती फिरला तर त्याला ते माग आणि कळालं तिथं नक्की हरणाची पावलं दिसतायत. तिथं नक्की हरणं पाणी प्यायला संध्याकाळी येणार. त्याने डोकं लावला तर डोकी बाजू डोकं लावलं महाराज पण तोपर्यंत चांगलं धुंदून झालं. आता म्हणलं बसायचं कुठं खाली बसलं वाघ आपल्यालाच खात्याला आपण दुसऱ्याची शिकार करायला आलो आपणच शिकारी व्हायचो.
त्या काळजीला म्हणलं चला आपण एका झाडावरती बसू. त्याला झाड कुठलं काय माहिती नव्हतं, झाडावर सर 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 चढला आणि वर बसल्या बसल्या काय डोक्यात नाही काय नाही, नुसतं एक पान तोडायचा खाली सोडायचा, एक पान तोडायचा, झाड कुठे कशाचं काय तपास नाही. पण ती पान कशासाठी तोडीत होता की पुन्हा आलेलं सावध पाणी पिताना आवाज आला की बाण का मारण्यासाठी, तो तिथून दिसण्यासाठी तो काय करीत होता, पाणी फक्त तोड पान सोड खाली, तोड पान सोड खाली, तोड पान सोड खाली. त्याला काय बाकीचं माहिती, पण रात्रीची तहान लागल म्हणून साठी त्याच्याजवळ असणार आहे त्याने जहारी वर घेऊन गेला होता. त्या जहारीतून पाणी टिपका कावा तरी एखादा पडायचा वर चिकटलेलं पाणी आणि बियालाचं पाणी घेऊ. ह्याला काय माहिती नाही झाडाचं तोडतोय पाणी तोडतो काही, पण हे झाड कोणतंय आणि कशावर खातात आणि कुणाला वाहतात हे त्याला काय माहिती. तेवढ्यामध्ये 12 12:30 वाजले. त्याला किती सगळे दुरुस्ती कराय किती वाजल्या, 12 12:30 म्हणजे तिसरा मुहूर्त आपला ब्रह्ममुहूर्त सुरू झाला. 12 12:30 वाजून गेल्या, पावणे 1 2 3 वाजायची वेळ आली आणि तेवढ्यामध्ये भगवान शंकर प्रसन्न झाले महाराज. आता ह्याचा त्या ह्याला बी तपास नाही कोणाला, वर त्या बिल्लाला माहिती नाही खाली काय चालले, पण खाली महादेवाला अभिषेक करत होता. चतुर्दशीच्या दिवशी अभिषेक करत होता ऑटोमॅटिक, ह्याला माहिती नाही. भगवान शंकर म्हणजे वा 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 वा, आज अख्खी रात्रभर माझ्याकडे अभिषेक भक्त माझ्याकडे येतात. लय झालं तर 8:30 9 वाजेपर्यंत भजन करतात आणि 11 वाजता मोबाईल खेळतात नाही बघत. पण भजन म्हणजे भक्त आज माझ्यावर पावणे 3 वाजल्या, आता ब्रह्ममुहूर्त सुरू व्हायची वेळ, कारण 3च्या नंतर ब्रह्ममुहूर्त सुरू होतो. म्हणले कोण भक्त सद्भक्त असेल, अख्खी रात्र माझा अभिषेक चाललाय. यमराजाला हाक मारली कुणी, भगवान शंकर यमराजाला हाक मारली, यमराज इकडे या, आज माझ्या पावणे 3 वाजेपर्यंत आज माझा अभिषेक चाललाय, कोण असा भक्त आहे जाऊन त्याची इच्छा पूर्ण करून या. काय आदेश दिला होता, इच्छा पूर्ण करण्याचा बरं का. आता यमराज प्रगट झाले कुठं, त्या जहारावरती. कोण रे तू, चंडबिल्ल. तुम्ही कोण आहात, यमराज. बापरे दचकलं, कोण हे बिल्ल दचकलं. यमराज म्हणलं माझ्याकडे नित्य पहाट, म्हणला तसा घाबरू नको, म्हणला तू मला सगळीच भेटतात, म्हणला मला कोण होतं भेटतात, सगळेच भेटतात, पण मी तुझ्यासाठी दुसऱ्या पाहुण्याला म्हणजे जगाच्या मार्गाने महादेवाने मला तुझ्याकडे पाठवले, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठवले. बोल तुला काय पाहिजे. काय डोक्याच्या वायरी लिक असतात माणसाच्या. राजा प्रसन्न झाला आणि सोना मागितला. कशाला, गेलेले असे बिघडलेल्या खोपडीचे माणसं असतात. आता हे बिल्ल होतं मला, त्यांची अक्कल बी त्यात जाते. भगवान शंकर यमराज प्रसन्न, कारण इच्छापूर्तीसाठी पाठवलाय. इच्छिले ते पावती, इच्छापूर्तीसाठी पाठवलाय. कळाला काय नाही म्हणजे तुम्ही आलात ना, ठीक आहे जे आहे, फक्त माझं एकच काम करा, मला हरणांची पशु पक्ष्याची भाषा कळू द्या. काय मागितलं, पशुधिकांची भाषा कळू दे. काय मागितलं, आता तथास्तु म्हणजे आता काय मागितल्यावर त्याचा काय इच्छापूर्तीसाठी आले, पण ह्याची इच्छाच बघली कोणाची. अरे 3 लोकांना मालक तो झाला असता, कारण भगवान शंकर एकदा द्यायचं म्हणलं ना, महाग पुढे पाहत नाहीत ना असते. झालं तथास्तु म्हणलं गेले यमराज. आता पार आता ब्रह्ममुहूर्त मला 4 4:30 5 वाजायची वेळ आली. 5:30 6 वाजल्या. असा दिवस अर्धा म्हणजे अरुणोदय, बरेच वेळ असं धुंदुंदी प्रकाश. तेवढ्यामध्ये असा तो हरिण पाण्याच्या दिशेने तळ्याकडे येऊ लागला. कुठं, तळ्याकडे येऊ लागला. आता तळ्याकडे येऊ लागल्या बरोबर त्याने तिथं जाळ लावलेलं होतं. कोणी कारण तिथं जाळ लावल्याबरोबर लगेच बाण मारायचं. जाळ घर पडले की बाण मारायचं. त्यांना काय त्यांच्या खाना कोण असतात. अंधारात जाळ न टाकलं तरी आता मी तरी कवा हार झाले माझ्या बापाला माहिती काय, पण त्यांच्या काय खाना कोण असतील जाळ्यात पडल्यानंतर काय असेल ती. तो हरिण तिकडून उड्या मारत असा टनाटन आकाश उड्या मारत नेमका आला. त्याला काय तो पाहण्यात नव्हता.
आपल्यासारखा पेला असेल काय सांगता तिथं घाबरलं हरिण आलं उडे मारल्याची त्या जाळ्यात धाप दिशेने पडलं पाण्याच्या कडे जाळलं कारण त्यांनी बरोबर कारण त्याला ते आयला माहित होतं पावलाच्या मागावरती त्याने जाळं लावलं आल्याबरोबर ते हरिण पाण्यात पडल्याबरोबर जाळ्यात काय झालं ते गुरपाटले गेल्याबरोबर महागणं त्याच्या दोन बायका येत होत्या ज्या दोन हारणे होत्या ना त्या दोन पाट्या मागण्या येत होत्या आता हिशोब पडलेला बघितल्याबरोबर मोठी जरा पुढं आली कोण मोठी हरिण पुढे आले पाहिजे बरोबर ती जरा सावध झाली ती त्याला हाक मारून सांगितलं कोणाला जरा पुढे व्यागात येऊ नको आता मी गुतलोय काय म्हणे त्यांच्या भाषेत बरं का कुणाच्या हरणाच्या भाषेत त्याला इशारा करून सांगितलं त्या थोरल्या हरणीला तू पुढे येऊ नको मी संकटात सापडलोय आता तुम्ही तिथून पलायन महागारी करा मग तर ती जोरातच पुढे आली कोण ते हरिण जोरातच पुढे आली आणि तो पाहते त्यांच्या भाषेत ती बोलायला लागली तुम्हाला धनी कसं झालं असं झालं तर काय आपल्या कर्माची रेषा ओढाली आपल्या कुठल्या पहिल्या जन्मामध्ये भगवान शंकराची आपल्याकडून आराधना हुकली असेल किंवा भगवान शंकराची आपण सेवा नसेल केली म्हणून आपल्यावरती कर्मदशा येऊन ठेपली ही संभाषण ऐकतोय कोण कारण ह्याला भाषेचं वरदान पाठच मिळालं होतं ना ही तर ह्यांची तर भाषा म्हणजे पशुवादिकासारखे नाही हे तर माणसासारखे विचार आहेत ह्यांचे तू तिथंच असं ऐकत जरा जवळ जायचा प्रयत्न केला तेवढ्यामध्ये ती हरिण दुसऱ्या हरणाला सांगते जी बारकी होती का नाही तिला तू पुढे आता येऊ नको तुझ्या आपल्या घरी दोन बाळ आहे ती काय म्हणते तिला आपल्या घरी दोन बाळ आहेत त्या बाळांचं संरक्षण तू कर आपल्या वंशाचं रक्षण तू कर तू तिथून माघारी जा कुणाला सांगते चौथीला मला काय थोडक्यात म्हणजे ह्यांना पटकोनी कळत त्यावेळेस ती बारकी तिला म्हणते माझी दोन बाळ आता बाहेर त्यांची जिवंत आहेत पण तुमच्या पोटामध्ये दोन आहेत तुम्ही गरोदर अवस्थेत आहे ती काय म्हणते तिला तू गरोदर अवस्थेत आहे मी घरी गेले काय नाही गेले काय त्यापेक्षा तुम्ही घरी जावा तुमची दोन सांभाळा आणि माझी दोन सांभाळा काय विचार आहे तुम्हाला आणि हे ऐकत आहे कोण बिल्ल लक्षात ठेवा करायला तुम्ही गोंधळ झाला भिल्ल हे वरच्यावर हरणाचं त्यांची भाषा ऐकतोय भिल्लाच्या अंतःकरणामध्ये काल बिल उठू लागले बिल्लाच्या मनाने डोळ्यात पाणी वाया म्हणला की मानवापेक्षा ह्यांची कुळ श्रेष्ठ आहे मानवापेक्षा ह्यांचे विचार श्रेष्ठ आहे तू विचार करत करत जवळ येऊ लागला तेवढ्यामध्ये मोठीने सांगितलं तू जा त्याला एक वेळ शेवटचं तरी करून ये ती गेली बारक्या पिल्लाला पाजू लागली पण पाजताना तिच्या डोळ्यातून पाणी पडू लागलं बरोबर का पाणी पडायला लागल्यानंतर त्या पारसांच्या अंगावरती पाणी पडलं पण पारसाने वर आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर आईच्या डोळ्यातून पाणी वाहते काय कारण आहे पाणी त्यावेळेस तिने सगळा वृत्तांत सांगितल्या बरोबर म्हणजे आम्ही नाही आम्ही तर कवळय म्हणजे आम्ही त्याला लय आवडू त्या बिलाला तुम्ही निबार झालाय म्हणजे सगळी कवळं मटण म्हणजे त्याला गुण लागेल आम्ही तुमच्या आधी जातो ती बारकी पिल्लं ही सगळा लावा जमा त्यांची भाषा बारकी पिल्लं म्हणतात आधी आम्हाला मार आई बापा आमच्या डोळ्यात एकत मारू नको आई बापा म्हणतायत पोरं आमच्या डोळ्यात एकत मारू नको काय गंमत आहे मला ज्यावेळी त्यांनी कालमीला ऐकली कोणी भिल्लानं मग भिल्ल मात्र द्रवला त्याने ते जाळ सोडलं पण तरी सुद्धा हे महाग हटायला तयार आहे ते म्हणजे तू लाजतोय का आम्हाला मारण्यासाठी कारण ह्यांचा मुक्तीचा काळ जवळ आला होता महाराज कशाचा तसं नाही मला एवढे विचार सहज असायचे नाही तयार होत कोणापाशी ह्यांचा मुक्त होण्याचा काळ जवळ आलेला होता त्या पाचीने ठरवलं म्हणजे असं कर तुला गरीब वगैरे ह्याचा त्रास होईल 5 झाल्याची वजी कशी काही देणार 5 बकरी कशी देणार संघ त्यापेक्षा असं कर तू पुढं चल बघा बरं का हरणांची इमानदारी तू पुढं चल आम्ही तुझ्या पाठीमागे येतो ज्यावेळेस हा बिल्ल पुढे आता ह्याला काहीच हल्ला करायचं नव्हतं ह्याला काहीच करायचं नव्हतं त्याने तिथंच ते सगळं सोडून गेला होता विचार पण ज्या मला आता बघू तर खरी यांची इमानदारी मला ज्यावेळेस हा वाटचाल करू लागला घराकडे घराकडे गेले घराच्या अंगणात पाऊल ठेवलं कुणाच्या बिल्लाच्या घराच्या अंगणात पाऊल ठेवलं ही पाची त्या अंगणात आल्याबरोबर मला स्वर्गातून विमान आलं काही नसतं विमान आलं त्या विमानामध्ये हे 5 हरणांचं दिव्य देह तयार झाले
आणि त्या विमानात बसली. विमानात बसून निघायचं त्यावेळेस त्या चंडबिलानं म्हणले, माझ्यामुळे तुम्हाला विमान आले म्हणले, कारण मी जर तुम्हाला आरोग्य नसता टाकला तर विमान तुमच्या इथं आलं नसतं. माझं काय? त्यावेळेस ते पाचही जण बोलू लागले बरं का. ते पाचहीच बोलू लागले, अरे आज आमचा मुक्त होण्याचा काळ आज आहे. एक काम कर, तू कोणत्याही योनीमध्ये असू दे, तू कोणत्याही योनीमध्ये असू दे, पण एक काम कर, आजपासून 12 महिने, किती म्हणजे माघ महिन्यात पुढल्या माघ महिन्यापर्यंत वद्य चतुर्दशी पर्यंत तू त्या भगवान शंकराचं मोठ्या प्रेमानं भजन कर. मोठ्या प्रेमानं भजन केलंस तर तुला सुद्धा स्वर्गातून पुढल्या वर्षी याच दिवशी घ्यायला विमान येईल. हा आमचा शब्द आहे. ते विमान उडून गेलं. तेव्हापासून त्या बिलाने प्रपंच सोडला. काय सोडला? प्रपंच सोडला. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले, नमः शिवाय, नमः शिवाय, नामदेव महाराज. पण त्यांचं काय? इच्छिले ते पावती सर्व काही. महाराज आपल्याला मागायचं असावं. भगवान शंकर सर्वात सोपं दैवत आहे महाराज. बेलाचं पान आणि काय द्यायचं तर फक्त पाणी. काय पाणी लागतं महाराज? का तर जटेमध्ये गंगा धारण केली पण गळ्यातला दाह कमी झाला. गळ्यात दाह होत होता. कशाचा? महाराज आपण सांगितलं ना, समुद्र मंथनातून निघालेलं विष टाकलं होतं कुठं? कंठामध्ये. म्हणजे चंद्र धारण करा. चंद्र शीतल असतो ना, आग कमी होईल. चंद्रानं झाली नाही. शेवट म्हणजे नाग जवळ करा गळ्याला. काय बरं का महाराज, आपलं असं झाले, दुखणं झाले रेड्याला आणि इंजेक्शन चालले पकालीला. तो आणि गेला काय औषध पोच झालं. तसंच खरा आग होती आतून आणि औषध कुठून चालल्या? कसा मेळ बसत? आग कुठं होती? आतमध्ये. औषध कवा मेळ बसल? वेगळी बसल का बजेट? मागायचं म्हणाल आपल्याला ज्ञान असावं लागतं. देव प्रसन्न असतो. महादेव प्रसन्न होतात, पण मागायचं ज्ञान पाहिजे. एकादशीच महादेवाची सेवा केली. आता आलं थोडं वगाने म्हणून आपल्याला दुसऱ्या चरणात प्रवेश करायचा. आलो का? सेवा केली. 12 वर्ष सेवा केली. दररोज जायचा महादेवाला, बेल पाणी व्हायचा, भस्म लावायचा. सेवा करता करता 12 वर्ष निघून गेली आणि एक दिवशी भगवान शंकर प्रगट झाले. बोल, कशासाठी माझी सेवा करतोयस? काय नाही प्रभू, दारिद्र्यानं गांजून गेले. कशाने? गरिबी आल्यावर देवा माणसाला देव दिसतो. हीच काय मोठा खेळ. काय झाल्यावर? गरिबी आल्यावर देव दिसतो. तोपर्यंत देव दिसत गांजून गेलोय. त्यावेळेस भगवान शिवजीने सांगितलं, काय नाही म्हणजे क्योंकि माझ्या पिंडी पडले ना, मुठभर तांदूळ, एवढे तांदूळ घरी घेऊन जा, तुझं सगळे व्यवस्थित रांगायला लागेल. पण ह्याला हाऊस सुटली. काय म्हणले? 12 वर्ष मी तुमची तपश्चर्या केली. किती वर्ष? 12 वर्ष तुमची तपश्चर्या केली आणि जाताना मला एक मुठभर तांदूळ म्हणजे एका कारच्याचं मी बघायचं नाही.
त्याला मी काय दाखवू? 12 वर्ष सेवा करून मुठभर तांदूळ आणलेले दाखवू? अरे भाऊ म्हणजे तेवढे तुमचे. भगवान शंकर काय म्हणतात? तेवढे ताबे ताबे जे मिळाले ते ताबे ते मग तिथून पुढे बघू. महाराजांनी मुठभर तांदूळ उचलले. किती? तर दुसरी जागा मूठ झाली. कुठं? त्या पिंडीवरती दुसरी मूठ झाली. ती मूठ उचलली, पुन्हा दुसरी मूठ. बघता बघता 500 किलो तो गटूड झालं इकडे मुठी टाकून. उचल मूठ टाक, उचल मूठ टाक. आता म्हणला ही गटूड किती कावसाला आहे का बघू द्या. ते गटूड बांधलं, उचललं. कोणी? त्या पुजाऱ्याने ते गटूड बांधलं, उचललं, घरी घेऊन गेला. म्हणला एवढं टाकून येतो तर ही मोठी बसता जोडा. त्या म्हणला कुठं जाते? दुसरं गटूड घेतलं. हाव देवाने दिलं, पण हाव मनामध्ये हाव भरली की त्याचा परिणाम. मला त्याला तो घरी गेला, बायकोला ए पटकन ये म्हणला, बाहेर पटकन ये म्हणला. माझ्या डोक्यावरती ओझं लय झाले. मला हे ओझं एवढं पटकन घरात मी दुसरं घेऊन येतो. कोण म्हणतो? पुजारी. मला त्याने त्या पत्नीजवळ गटून गेले की दुसरं खाद्यावर. कुठं? दुसरं महादेवाचं दे नाही, कुणाचं दे नाही, महादेवाचं दे नाही, दुसरं खाद्यावर झालं. बाईक वाट टाकून आली तर ह्याच्या खाद्यावर दुसरं, त्याने ते दुसरं दिलं. आज थापीच्या थाप्या लागल्या तरी खाद्यावर काय होतं? महादेवाचं देणे. नाव ठेवली त्यांनी. काय केली? मला देऊन दिलं. 12 वर्षांनी काय दिली? मुठभर तांदूळ. आहे का त्या तांदूळाची गत? आणि महाराज त्यांनी गटुडी टाकली. गटुडी टाकता टाकता त्याला पाणी सुद्धा प्यायला यायला शेवट गटुड्या सहित मिळाला. कशा सहित? गटोडा सहित. कोण? महादेव नाही. कोण गेला? पुजारी त्या गटुड्या सहित गेला. गेल्यानंतर आता पंचायत झाली. गावकरी आता झाले गोळा. गेले 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 गेले. सगळ्यांनी बाकीच्या आंघोळ्या पिंगोळ्या घातल्या. त्याला उचलला. गटुड्या सहित उचलला. कशा सहित? गटुड्या सहित त्याच्यावर मांडला. मांडल्यानंतर आता चला वाट चालू झाली. आता कुठं उभा करतात तुमच्या इकडे? खाद्यावर घेतल्यानंतर एक दिसावा देतात ना खाद्य करायला का मड्याला? मला नाही माहिती. एक दिसावा खाद्य करायला. आता खाद्य करायला विसावा दिल्यानंतर मागचे पुढं पुढची महाग झाली. आता झाल्यानंतर महाराज पुढे चालायचा तर ते कुठे गेले? कुठे गेले? मसर वाट्यात गेले. कोण? पुजाऱ्याला घेऊन मसर वाट्यात गेल्यानंतर म्हणले आता ह्याला ठेवायचं 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 गेले. एक ठेवलं पाहिजे. चौकाच्या खांद्यावर एक लागणार. कोणाच्या परिणाम? कोणाच्या? या खांद्या करायच्या चौ प्रत्येकाच्या खांद्यावर एक प्रत्येक जण टाकून दिला की एक खांद्यावर यायची. कोण कोण? महाराज असं ते महाराज महादेवाचं दे नाही. कुणाचं? देतात. इच्छा देतात. मागेल ते बी देतात. पण इच्छा कोणती असावी? महाराज इच्छा केली. बघा माळसा ज्यावेळेस खरी पहिली बायको खंडेरायाची झाली आणि दुसरीचं लग्न कोणाबरोबर झालं? दुसऱ्या तुमच्या इकडे चांगलं चालतं रोज का नाही? तुम्ही त्याकडे माहित नाही काय? दुसरं लग्न कोणावर झालं? गाव झालं का? महाराज एक आहे. बाळूबाईने सुद्धा तपश्चर्याच केली होती आदल्या जन्मामध्ये. आदल्या जन्मामध्ये इच्छापूर्तीसाठी बरं का. आधी तर मी मगाच सांगितलं भगवान शंकरासारखा मालक, त्रिलोकाचा स्वामी मिळणारा मालक सहज प्राप्त होत नाही. बाळूबाईने सुद्धा आदल्या जन्मी तपश्चर्या केली. भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं. पण भगवान शंकराने सांगितलं या जन्मात मी गिरिजेशी विवाह केलाय. कोणाशी? पार्वतीशी विवाह केलाय. या जन्मामध्ये मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही. पण पुढल्या जन्मामध्ये ज्यावेळेस मी मृत्यू लोकामध्ये नवखंडाचा मालक होईल म्हणून खंडोबा. हाय का माहिती तुम्हाला? आता मी जागरण मी बी घालतो तुमच्याबरोबर. कारण तो किती खंडाचा मालक आहे? नवखंडाचा मालक आहे. म्हणून त्या ज्यावेळेस मल्हारी या रूपामध्ये तो अवताराला आला आणि अवताराला आल्यानंतर मला खरी तिच्या मागच्या जन्मातली इच्छा पूर्ण करण्यासाठी बाळूबाईशी लग्न. नाही तर खंडोबाला काय हवं नव्हती. एवढं सोपं नाही. पण हे का? इच्छेने ते
ते पूर्वी इच्छिले ते पावती सर्व काही. या भगवान शंकराची शिवरात्रीची कथा ऐकली तर इच्छिले ते पावती सर्व काही. पण स्वर्गाधिक स्वर्गातले होते हे कोण? हे चंडबिल महाराज आपल्या जवळ काढलेली कथा ना काही कुठं आमच्या जवळ चंडबिल महाराज. महादेव इतके खुश असतात, इतके प्रसन्न असतात भक्तावरती. बघा देवाचा किती भक्ताला हिलला असतो महाराज. ज्या भक्ताचं नाव होतं चंडबिल, तर भगवान शंकरानं स्वतःला नाव चांडेश्वर लावून घेतलं. काय नाव लावून घेतलं? कोण आपलं नाव बदलेल? आपण तरी नाव बदलू का? सातबाऱ्याला नाव बदल म्हणल्यावर. पण तरी भक्तासाठी स्वतःच तिथं नाव बदललं, चांडेश्वर भगवान असं स्वतःला नाव लावून घेतली. चांडगावला घडलेली कुठं कथा आहे आपल्या तालुक्यात श्रीगोंदा आहे का कुठं? काय आपल्याला त्याला अजून तपास सुद्धा लागला नाही मला. म्हणजे कुठंही कुठं काय, कारण कर्माची गती कुठं कुठं फेरायला लागते, कुठेही सांगता येत नाही मला. तसं भगवान परमात्मा एकदा जर प्रसन्न झाला तर काय करतो अभंगाचं दुसरं चरण. पातकांचा नाश पुण्यवाडी फार शेखी विश्वंभर कृपा करी. शिवरात्रीची कथा ऐकल्यानंतर पण महाराज जो शिवच झालाय, शिव म्हणजे शुद्ध स्वरूप. कोण? शुद्ध स्वरूप ज्याला प्राप्त झालाय बघा. शिव म्हणजे काय? स्वस्वरूप. स्वस्वरूपाच्या ठिकाणी जो जागा होतो, कोणाच्या ठिकाणी? स्वस्वरूपाच्या ठिकाणी जो जागा होतो त्यातच पाप जात. कोणाचं? कारण महाराज तिथून पुढलं कर्म असते महाराज. कर्म त्याच्या फार पुढली गंमत आहे महाराज. जे भगवत चिंतनामध्ये जे कर्म होतं नीट आहे का,
भगवत चिंतनामध्ये जे कर्म होतं ते कर्म पुण्यात्मक कर्म होतं. कसलं पुण्यात्मक कर्म होतं. आणि भगवंताच्या विस्मरणामध्ये जे कर्म होतं त्या कर्माचं नाव पाप ठरतं. मग जो शिव झालाय, ज्याच्या जीवनामध्ये शिवरात्र झाली, त्याला पाप कशाचं? पापाचा क्षय पुण्यवाने फार. आणि त्याच्यावरती शेकी विश्वंबर कृपा करे विठोबार. आणि ज्याच्या जीवनामधलं महाराज पाप निघून जात आणि पुण्याचा संचय होतो, त्याच्यावरतीच भगवंताची कृपा होती. शेकी विश्वमार कृपा करी. आणि त्या कृपेचा प्रसाद जर जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल, प्राप्त व्हावा वाटत असेल, आणि महाराज जे शिल्लक राहत ते म्हणजे भोग. काय शिल्लक राहतात? पापात्मक भोग किंवा पुण्यात्मक भोग. जसं आपण, कारण मगाच मी बोलून गेलो की जैशी ज्याची करणी वैशिक वर्णी, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. या न्यायामध्ये ईश्वर बसवतो. आणि बसवल्यानंतर महाराज जीवनामध्ये होत भोग, भोग्य ज्ञान, वाढेल संतान. महाराज जीवनामध्ये प्राप्त होतात भोग. बघा, भोग कुणाला काय त्रास देऊ शकतात. भोग देवाधिकांना सुद्धा भोग भोगावेच लागतात. कर्माप्रमाणे भोग येतात. पण महाराज काय एक गमत आहे, देवाला सुद्धा बरं का मुलगा होण्यासाठी नवस बोलावं लागला. वाढेल संतान, भोग भोग्य ज्ञान, वाढेल संतान. आता भगवान श्रीकृष्णाकडे नीट आहे का, मोठ्या मोठ्यांचा इतिहास काय गमत करते. भगवान श्रीकृष्णाकडे भोग कमी होते का? द्वारकेचा राजा होता. कुठला? द्वारकेचा राजा. लंका नगरी सोन्याची होती. भोगाला 16,108 नारी होत्या. काय भोग कमी होते? ऐश्वर्य होतं, राजा होता, पण मुलगाच पाहिला. एवढ्या बायका असून वाढेल संतान. भगवान शंकराची तपश्चर्या केली महाराज. भगवान श्रीकृष्णानं सुद्धा मुलं होण्यासाठी मग आपल्यासारख्याने नवस बोलणं म्हणून काय बघायला. पण असे गंमत आहे महाराज, जे नवसाने पोर होतात ते लई चित्रे होते. कसले होत्या? लई चित्रे. बघा सांगतो, ही चित्रपणा मी सांगतोय मी. देवाने नवसाने भगवान शंकराला मुलगा मागितला. कोणी मोठ्याची कथा सांगतोय, माझी नाही. मोठ्याची गंमत आहे ही. मुलगा झाला, मुलाचं नाव ठेवलं साम. काय नाव ठेवलं? साम. का तर भगवान शंकराच्या कृपेने मुलगा झालाय म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? साम. म्हणजे कार्ट असं ही चित्र निघालं. ज्यावेळेस महाराज जंगलात एक दिवशी फिरायला गेले. कुठं? पोरं सगळ्याची जंगलात फिरायला गेली. आणि जंगलात फिरायला गेल्यानंतर महाराज पुन्हा इथून पुढे जीवनामध्ये एक कधीही ठेवा, लक्षात ठेवा, तुम्ही खोड देवाची एक वेळ काढा. कोणाची? तुम्हाला नाव ठेवू वाटले ना, देवाला नाव ठेवा, पण साधूला नाव ठेवू. कारण देव कोपला तरी एक वेळ तो कुठेतरी कर्म दशेनं नीट करी.
पण साधू जर कोपला ना बेट्यानं तुम्हाला तिन्ही लोकांना जागा नाही, अजिबात नाही. साधूच्या शापाला बाबा बाबा झाड मारायची गेली. आता ह्या पोरांनी काय केलं, सामाला साडी नेसवली. साम पिसाला लय रूपवान होता. आता देवाचाच मुलगा होता, बरं भगवान शंकराचा होता, रूपवान होतं महाराज, गोरगुम टाकत, आणि त्याला नेसवली साडी. साडी नेसून मी भागिवलं नाही, त्याला आतून चिंध्या करून बाहेरून साडी नेसवली आणि तो असा 8-9 महिन्याचा गरोदर केला. कोण? साम. बघा बरं का परिणाम. गरोदर साम बनवला आणि गेली साधूकडे. आता ते साधू चिंतनामध्ये बसलेले होते. सांगा महाराज, लय तुम्हाला कळतं नाही, इथं डोळे दाखवून म्हणजे चिंतन करताय. सांगा म्हणले, ज्या बाईला काय होईल. आता ही बाई होती का? पोरांनी काय कौटल पण केलं. सांगा म्हणले, ह्या बाईला काय होईल. महाराज आता साधू ते साधू, साधूला अंतर्ज्ञानाने जाणलं ही आपली खोड काढाय आली. काय आले? ही आपली खोड काढाय आले. त्यांची जिरवलीच पाहिजे. काय केली पाहिजे? त्या साधूने शाप दिला. काय दिला? त्या साधूने शाप दिला महाराज, जा म्हणले ह्याला मुसळ होईल. कोणाला? त्याला पोरगान पोरगे नाही म्हणले, काय होईल म्हणले? मुसळ होईल. कामाला रामाचं महाराज लटकून पडलं. कोण? राहिलेले 1.5 महिने जंगलातच. कुठं? जंगलात आयुष्य कटावं लागलं. शेवटी झालं काय? मुसळ झालं. पोरं बिहाली. पोरं काय झाली? बिहाली सगळी. त्या मुसळाचा बारीक चुरा केला. काय केला? बरोबर का? काय कुठाले कुठं परिणाम कसे कसे फिरत गेले. बारीक कुट केला त्या मुसळाचा. बारीक कुट केला, नदीत फेकून दिला. आता नदीत फेकून दिल्यानंतर त्या मुसळाचा किस एका माशाने गिळला ते गटोर. आता गिळल्यानंतर आता मासा ते मासा त्याला नदीत विहार करता करता एका त्या कोळ्याला सापडला. सापडल्या बरोबर त्या कोळ्याने त्या माशावर विक्री केला. त्या माशाच्या पोटात एवढा मोठा लोखंडाचा किस तो निघला. निघल्यानंतर आता ती कोळीच असते, ते काय थोडंच काही म्हणजे लोकांना किस ते आता एका लाहोराकडे लाहोराने त्याला आकार दिला. आकार करून त्याची काय बनवले? बाण बनवले. बघा कर्म कोणाचे कोणाला कुठं गिळा निघाले. साधूची चेष्टा. झालं मला त्या लोखंडाच्या किसाचा बाण बनवला. ती बाण शिकाऱ्याला दिला. कोणाला? शिकाऱ्याला ती बाण दिली. त्याने आता ती बाण त्याने टोकाचे घासून फिट केले. त्याने ती त्यांना बाण मारा शिकार करायला त्याने ते बाण नेले. पण योगाने बघा ती बाण आता कुठे गेली. ती बाण त्या शिकाऱ्यामार्फत महाराज प्रभास तीर्थावरती भगवान श्रीकृष्णाचं ज्यावेळेस निजधामाला जायची वेळ झाली. बरोबर का? कोणाला ती कर्म साधूच्या शापाचं कर्म पुरी फिरीत गेलं. महाराज दिवस मावळाच्या टायमाला भगवान श्रीकृष्ण एका झाडाला, त्या जंगलाच्या कोऱ्यावरती असं झाडाला पान दिली आणि असं आपण असं कसे गुडघ्यावर तिडी टाकून असं पाय करून झोपल्यावर असं झोपतो बघा ना, असं नेमका एक पाय वर दिसतो आणि असं दिवस मावळाची झुंजूमुंजूची अवस्था. त्या पारदेला वाटलं इथं नक्की झाडाखाली हरिण उभं आहे. त्या झुंजूमुंजू प्रकाशामध्ये असं मुंडकं दिसतं वर. त्याने लगेच लागलीच बाण काढला. कोणी? त्या पारद्यानं बाण काढला. तो बाण लावला. बाण सू 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 करत गेला. भगवान श्रीकृष्णाच्या पायाला दंश त्या बाणाने केला. रुतला तो बाण. त्या बरोबर भगवान श्रीकृष्णानं आपलं रूप म्हणजे तिथं देहावसान करून घेतलं. म्हणजे परिणाम शब्द कुणाचा? साधूचा मुलगा नवसाचा. बर एक शाप पहिलाच गांधारीचा होता. ज्या ती गांधारीने महाराज महान पतिव्रत होते, तिनेही भगवंताला शाप दिला. श्रीकृष्णा माझ्या अख्ख्या कुळाचं तो औषधाला माणूस नाही ठेवलंस. काय म्हणले? माझ्या कुळातलं औषधाला माणूस नाही ठेवलंस. जा म्हणजे तुझा सुद्धा कुळक्षय होईल. तो शाप सीता आता हा पार दिकून ह्यानीच नेमका बाण का मारला. बघा कर्म दशा मिनिटामध्ये संपली. आपली सेवा संपली. म्हणून हा पार दिकून पूर्वजन्मामध्ये 7व्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्राचं वालीचं वैर काय होतं बोला. कुठाले कुठं कर्म दशा वैर काहीच नव्हतं. पण तरी सुद्धा वाली म्हणला प्रभू मग तुम्ही प्रभू आहेत
पण तुमचं आणि माझं वैर नसताना, तुम्ही मला अपराध नसताना, तुमचा काहीच गुन्हा नसताना तुम्ही मला मारले, त्यात मी तुमचा बदला घेतल्याशिवाय सोडणार. मग गडी रोज दिसाल बकरे ठणकिवणार गडी बकरा सोडील का? गडी गडी बकरी दणकवणारा गडी बकरा सोडील? अरे जे याच जन्मामध्ये आपण आपल्यासाठी वैरी तयार करतोय, काय करतोय तेच पुढल्या जन्मात आपल्याला सुद्धा भोगा करूनच खाणार, सोडणार नाही ती. कारण प्रत्येकाला देव कर्म भोगायला येत असतो, कोणाला सोडित नाही. देवाला कर्म नाही सुटलं, वाली तो पार निघून आला, भगवान श्रीकृष्णाला बाण मारला. ही कुठली कर्म गती? तसं भोग्य ज्ञान वाढेल संतान, कान करी चरण सेवा त्यांची, नामामने शिव अक्षरे ही दोन्ही, आणि जपावी सज्जनी वारंवार. ज्ञानेश्वर बरोबर आपली मर्यादित वेळ संपलेली. कारण आज तसा हरिजागर आहे, काय म्हण, कारण त्या बिलानं पाणी किती वाजता घातलं होतं? ब्रह्ममुहूर्त ब्रह्ममुहूर्त येईपर्यंत. बरोबर. आपण कमीत कमी निम्यावर तरी त्याच्या बरं तो दिवसभर उपाशी मेला होता. कोण? चंड बिल, त्याने उपवास धरला नव्हता पण उपाशी मेला होता. आपण मिळलोय का सकाळपासून? कमीत कमी 3 टाइम तर चांगले झाले असते ना. त्याने उपाशी पहाटेपर्यंत पाणी घातलं तेव्हा महादेव प्रसन्न झाले. आपण 3 टायमाला टिचून आपल्या बापाने ठेवले काही. 12 वाजेपर्यंत तरी आपण जागायला जीवाव येते का नाही आपल्या? मग नेमकं चंड बिल चांगला का आपण चांगले? होय वाघोडे महाराज कोण नेमकं बरं कोण ह्याच्यातलं? अरे मग का शेवटी मी मगाच बोलून गेले, नामामध्ये शिव अक्षरे जपावी सज्जनी वारंवार. ज्याच्यासाठी जप करावंच लागतं महाराज, अनुष्ठान मांडावं. भगवान परमात्मा नामचिंतनाशिवाय एकतर जवळ येत नाही. कारण कलियुगी माझे करावे कीर्तन, तेनेच नारायण. नारायणाची जर भेटी जीवनामध्ये घडवायची असेल तर शिव ही अक्षरे जपावीच लागते. काय करावं लागेल? त्याचा जपच करावा लागेल. आणि त्या जपाशिवाय दैवत आपल्या अंगी येऊ शकत नाही, दैवत आत बसू शकत नाही. आणि त्याच्याशिवाय पाप आणि पुण्याचा संचय आणि पापाचं क्षालन होऊ शकत नाही. आणि त्याच्याशिवाय शेकी विश्वंबर कृपा करे तुकाराम. सुंदर अशी सर्व टाळकरी मंडळी, आमचे खैरे महाराज, वारंगे महाराज, वारगडे महाराज, आमच्या एकूण कर्जतून आलेले आमचे बापूजी महाराज आणि मृदंगाचार्य आपले विठ्ठल महाराज, बडबडे खरी बाबा, परिसरातील आमच्या उबळे भाऊ आणि तुम्ही सर्व माता भगिनी, पितृतुल्य असणारे सर्व श्रोता वर्ग, सर्वांच्या चरणावरती मी सेवा अर्पण करतो.